मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, की तुम्ही जे इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेत आहात, त्यांना मी पुण्याची एक कॉलेजची लिस्ट प्रॉपर बनवून दिलेली होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की तुम्ही ब्रांच कोणती सिलेक्ट केली पाहिजे इंजिनिअरिंगसाठी. मी तुम्हाला असं नाही सांगणार, की तुम्ही ही ब्रांच घ्यायला पाहिजे. कारण तुम्हाला खूप सारे सल्ले भेटत असतात. पण मी तुम्हाला एक प्रॉपर गाईड देणार आहे, ज्याच्या हिशोबाने तुम्हाला तुमची ब्रांच सिलेक्ट करण्यासाठी खूप हेल्प होईल. तर व्हिडिओ पूर्ण बघा. खूप मदत होईल तुम्हाला या व्हिडिओ थ्रू. आणि तुमचे जितके पण मित्र इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेणार असतील, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले म्हणजेच काय, की हा व्हिडिओ का बघायला पाहिजे तुम्ही? तर एव्हरी इयर थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स मेक धिस मिस्टेक. तर प्रत्येक इयरला खूप सारे स्टुडंट खूप मिस्टेक करत असतात. जसं की चूज ब्रांच बिकॉज ऑफ फ्रेंड्स. त्यांच्या फ्रेंड्सच्या हिशोबाने ते ब्रांच चूज करत असतात. त्यानंतर हाय पॅकेज आहे म्हणून ती ब्रांच ते चूज करतात. त्यानंतर सोशल मीडियावर जो पण ट्रेंड त्यांना दिसत असेल म्हणून ते ब्रांच सिलेक्ट करतात. त्यानंतर दुसऱ्यांचं ऐकतात, कोणतीही रिसर्च नाही करत ब्रांच रिलेटेड. आणि मग त्यांना ॲडमिशन घेतल्यानंतर 4 वर्ष त्या ब्रांचमध्ये काढायचे असतात. तर त्यांना नंतर प्रॉब्लेम येतो त्या ब्रांचमध्ये ते सब्जेक्ट काढण्यासाठी, किंवा जे पण त्यांना तिथे पाहिजेत असेल त्या ब्रांचमध्ये ते मिळत नाही. तर मग त्यांना रिग्रेट होतं. तर अशा काही मिस्टेक्स आहेत जे तुम्ही करतात, आणि याच मिस्टेक माझ्या फ्रेंड्ससोबत पण झालेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही ब्रांच कोणत्या बेसिसवर चूज करायला पाहिजेत किंवा कशी निवडायला पाहिजेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण तुम्हाला कळून जाईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच कोणती पण ब्रांच ही बेस्ट नसते, हे तुम्हाला माहिती पाहिजे. नो ब्रांच इज परफेक्ट. कोणतीही ब्रांच ही परफेक्ट नसते. त्याच्यामध्ये कोणती पण ब्रांच असो, समजा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग झालं किंवा AIDS झालं, त्यानंतर अशा मोठमोठ्या ब्रांचेस आहेत. तर याच्यामध्ये पण मुलांनी ॲडमिशन घेतल्यानंतर त्यांना वाटतं, की या ट्रेंडिंगच्या ब्रांचेस आहेत म्हणून आपण यामध्ये घ्यायला पाहिजे. पण त्याच्यानंतर पण त्यांना असं वाटतं, की घेतल्यानंतर त्यांना माहीत होतं, की त्याच्यामध्ये पण काही त्याच्या ड्रॉबॅक्स आहेत किंवा काही प्रॉब्लेम्स येतात. म्हणून कोणतीही ब्रांच निवडायला तुम्हाला काही फॅक्टर्सचा विचार करावा लागेल, ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर एव्हरी ब्रांच हॅज अ गुड करियर्स. प्रत्येक ब्रांचमध्ये तुम्हाला चांगलं करियरचं ऑप्शन भेटेल. जसं की तुम्ही ENTC, मेकॅनिकल, सिव्हिल याच्यामध्ये पण बघितलं तर जॉबचे करियर्स आहेत. एवढे पण कमी नाही आहेत. त्यानंतर सक्सेस डिपेंड ऑन युअर स्किल्स. जसं की आपण बघितलं, की कोणतीही ब्रांच जर तुम्ही घेतली तर तिथे तुम्हाला स्किल्स लागेल त्या ब्रांचच्या रिलेटेड. तर मी तुम्हाला पुढे सांगतो, की तुमचा इंटरेस्ट ज्या गोष्टीत असेल आणि तुम्ही ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट देता त्यामध्ये तुम्हाला हार्डवर्क करायला जमेल, तर त्या रिलेटेडच तुम्ही ब्रांच सिलेक्ट करायला पाहिजे. जसं की इथे तुम्ही बघू शकता, की तुम्हाला तुमचा इंटरेस्ट ओळखता आला पाहिजे, की तुम्हाला कशामध्ये आवड आहे, कोणत्या ब्रांचमध्ये तुम्हाला जास्त फायदा होईल. त्याच्या हिशोबाने तुम्ही स्वतःला असे क्वेश्चन्स विचारायला पाहिजेत, की तुम्हाला कोडिंग आवडते का? तुम्ही कधी कोडिंग रिलेटेड काही वाचलंय का? एखादा प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आणि त्यामध्ये तुम्हाला जाण्याचा इंटरेस्ट आहे का? ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर तुम्हाला जर मॅथेमॅटिक्स आवडतं का? त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, मशीन्स, कन्स्ट्रक्शन रिलेटेड, त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग माइंड आहे का तुमचा? डिझायनिंग थिंग्स तुम्हाला आवडतात का? तर हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, हे सगळे फॅक्टर्स वेगवेगळ्या ब्रांचला दाखवतात. जसं की कोडिंग झालं तर हे IT, कॉम्प्युटर इंजिनिअर, कॉम्प्युटर सायन्स या ब्रांचेससाठी चांगलं आहे. त्यानंतर तुम्हाला मॅथेमॅटिक्स आवडत असेल तर कोणतीही ब्रांच असो, फर्स्ट इयरला त्याला मॅथेमॅटिक्सचे सब्जेक्ट्स असतात. आणि तुमचं मेकॅनिक्स झालं, याच्यासाठी तुम्ही मशीन वगैरे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स झालं, ENTCच्या ब्रांचमध्ये येतं, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पण झालं. असे वेगवेगळे जे फॅक्टर्स असतात, याच्यामध्ये तुम्हाला तुमचा इंटरेस्ट पाहायचा आहे, त्याच्यानुसार तुमची ब्रांच निवडायची आहे. ही झाली पहिला फॅक्टर तुमच्या ब्रांच सिलेक्शनचा. तर याचा तुम्हाला सगळ्यात पहिले विचार करायचा आहे. त्यानंतर विचार करायचा आहे तुमच्या स्किल्सचा. आता स्किल्समध्ये काय-काय येतं, समजा तुमचे स्ट्रेंथ, तुमच्या स्किल्स काय-काय आहेत. तुम्ही आता 11वी-12वी केली आहे, तर तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि कशामध्ये तुम्ही चांगलं करू शकता अजून. तर तुम्हाला लॉजिकल थिंकिंग करायला आवडतं का? प्रॉब्लेम चांगले सॉल्व्ह करता तुम्ही तिथे? त्यानंतर तुम्हाला क्रिएटिव्हिटी म्हणजेच क्रिएटिव्हिटी वगैरे ते आवडतं का? त्यानंतर कम्युनिकेशनमध्ये चांगले आहात का तुम्ही? मॅथेमॅटिक्स चांगलं आहे का तुमचं? टेक्निकल क्युरिओसिटी आहे का? टेक्निकलमध्ये जायची आवड आहे का?
तर या बेसिसवरती तुम्हाला थोडंसं ब्रांचचं रिसर्च करावी लागेल. तर तुमच्या स्किल्स पण तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेल, हे झाला दुसरा फॅक्टर. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला करियर गोलबद्दल पण थोडंसं विचार करायचा आहे, की तुम्हाला आता ब्रांच निवडणार आहात तुम्ही, त्याच्यामध्ये 4 वर्ष काढणार आहात. तर ती ब्रांच तुमच्या करियर गोलच्या रिलेटेड आहे का? तुम्ही जे पण फ्युचरमध्ये करणार आहात त्या ब्रांच रिलेटेड आहे का? तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला गोलच्या अकॉर्डिंग तुम्हाला तिथे तुमची ब्रांच चूज करायची आहे. जसं की तुम्ही फ्युचरमध्ये काय इंजिनिअरिंग झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहात? जसं की मोस्ट ऑफ द स्टुडंट सॉफ्टवेअर इंजिनियर, एआय इंजिनियर किंवा डेटा सायंटिस्ट असे जे जॉबचे ऑप्शन असतात त्या डोमेन्समध्ये ते जातात. त्याच्यानंतर काही स्टुडंट गव्हर्नमेंट जॉबसाठी जातात, काही स्टुडंट हायर स्टडीसाठी जातात. तर हे तुमचे जे पण तुमचे गोल आहेत त्याच्याबद्दल पण तुम्ही विचार करायला पाहिजे आणि त्याच्या रिलेटेड ब्रांच तुम्ही चूज करायला पाहिजे. कारण 4 वर्षात मग तुम्हाला इंटरेस्ट असेल त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला फायदा होईल आणि त्याच्यातून काहीही अडचण तुम्हाला येणार नाही आणि त्या ब्रांचमध्ये तुम्ही अजून चांगलं इम्प्रूव्ह कराल. कारण तुम्हाला त्या गोष्टी आवडतील, त्या गोष्टी करायला तुम्हाला इझी जाईल. त्यानंतरचा फॅक्टर आहे तुमचे पर्सेंटाईल. आता CETवरती तुम्हाला किती पर्सेंटाईल आले, ते पण डिपेंड करतं तुमच्या ॲडमिशनच्या ह्याच्यावरती. मग तुमची जी पण प्लॅनिंग असेल, जेवढी चांगली प्लॅनिंग असेल, तुम्ही जेवढा चांगला डिसिजन घेसाल, तेवढंच तुमच्या ॲडमिशनमध्ये चांगलं राहील. तर तुम्ही स्मार्टली चूज करायला पाहिजे. जसं की तुमचे पर्सेंटाईल आधी चेक करायचे. त्याच्यानंतर मागच्या इयरचा प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ माहिती पाहिजे तुम्हाला. त्याच्या बेसिसवरती तुम्ही कॉलेज आणि तुमची ब्रांच अरेंज करायला पाहिजे. तर याचा पण तुम्हाला चांगला एक विचार ठेवावा लागेल, की तुमच्या पर्सेंटाईल वाईज पण तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे. त्यानंतर काही ब्रांचेस आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, की कोणकोणत्या ब्रांचेस चांगल्या आहेत IT कंपनीसाठी. तर कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही आधी ट्राय करू शकता जर पर्सेंटाईल चांगले असले तुमचे तर. तर सगळ्यात पहिली जी ब्रांच आहे ती आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याला आपण CE बोलतो. त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर, प्रोग्रामिंग, डेव्हलपमेंट आणि चांगल्या प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. पण याच्यामध्ये पण असं आहे, की तुम्हाला जर कोडिंग आवडत असेल किंवा प्रोग्रामिंग जर आवडत असेल, तरच तुम्ही या ब्रांचमध्ये घ्या. नाहीतर तुम्हाला तिथे खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतात. अजून पण मी माझ्या मित्रांना बघतो, की त्यांना कोडिंगमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, जरी ते कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये असले तरी पण. त्यानंतरची येते कॉम्प्युटर सायन्स. याच्यामध्ये पण कोडिंग, अल्गोरिदम, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असे जे वेगवेगळे कन्सेप्ट असतात ते बघायला मिळतात. त्यानंतर येतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये पण सॉफ्टवेअर, नेटवर्किंग, डेटाबेस आणि क्लाउडच्या रिलेटेड येतात. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स झालं, मशीन लर्निंग, ऑटोमेशन, इंटेलिजन्स सिस्टम्स याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर येतं AI अँड डेटा सायन्स, त्यानंतर AI आणि मशीन लर्निंग. तर असे जे कॉम्प्युटर रिलेटेड ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग, कोडिंग याच्यावरती जास्त भर दिला जातो. तर याच्याबद्दल तुम्हाला नॉलेज पाहिजे. जर आवड असेल तर तुम्ही या ब्रांचेस सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जर कोडिंगच्या रिलेटेड माहिती असलं तर किंवा तुमचा कोडिंग शिकायची इच्छा जरी असली तर तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता. त्यानंतर येतं इलेक्ट्रॉनिक्सच्या ब्रांचेस. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सबद्दल जर आवडत असेल तर याच्यामध्ये पण तुम्ही चांगलं करू शकता. याच्यामध्ये पण तुम्ही अप्लाय करू शकता या ब्रांचेससाठी. तर याच्यामध्ये ब्रांचेस येतात ENTC झालं तुमचं, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड जे कन्सेप्ट असतात त्याच्यावरती जास्त फोकस करावा लागतो. तर याच्यात जर तुम्हाला जायची आवड असेल तर तुम्ही या ब्रांचेस पण निवडू शकता. त्यानंतर येतात कोअर इंजिनिअरिंग ब्रांचेस येतात. जसं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग. तर याच्यामध्ये जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही याच्यामध्ये जाऊ शकता. असं नाही की याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज नाही भेटणार, पण तुम्ही जर तिथे चांगली मेहनत घेतली, तिथे चांगलं परफॉर्म केलं तर तुम्हाला नक्कीच जॉब भेटतील. तर कोणतीही ब्रांच ही परफेक्ट नसते. त्याच्यामध्ये काहीतरी लिमिटेशन्स असतात किंवा तुमचं काहीतरी कमी पडतं तिथे. म्हणून ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही चांगलं करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर येतं काही अदर इंजिनिअरिंग ब्रांचेस आहेत जे पण चांगले आहेत आजकाल. तर त्याच्यामध्ये पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. जसं की इथे रोबोटिक्स इंजिनिअरिंग झालं, ऑटोमेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, बायोटेक इंजिनिअरिंग, टेक्सटाईल इंजिनिअरिंग अशा ज्या अदर इंजिनिअरिंग ब्रांचेस आहेत त्याच्यामध्ये पण तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तुमच्या इंटरेस्टनुसार. कारण ईच ब्रांच हॅज इट्स ओन करियर अपॉर्च्युनिटीज. प्रत्येक ब्रांचमध्ये तुमच्या स्वतःच्या
करिअरच्या अपॉर्च्युनिटीज असू शकतात. तर तुमच्या इंटरेस्टनुसार, तुमच्या गोलनुसार, त्यानंतर तुमचे पर्सेंटाईलनुसार, कॉलेज, कट ऑफ या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करून तुम्ही एकदम प्रॉपर तुमची ब्रांच सिलेक्ट करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्ही तिथे वापर करायला पाहिजे. त्यानंतर काही ब्रांच आहेत ज्याचं कंपॅरिझन मी इथे काढलेलं आहे. जसं की कोडिंगचं जर तुम्हाला नॉलेज असेल किंवा कोडिंगमध्ये जर तुम्हाला करायचं असेल, तर तुम्ही कोडिंगमध्ये जाऊन या ब्रांचेससाठी अप्लाय करू शकता. CE झालं, CSE झालं, IT झालं, याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला जर AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर आवडत असेल किंवा याच्यामध्ये जायचं असेल, तर तुम्ही या ब्रांचेस निवडू शकता. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स, मशीन्स, कन्स्ट्रक्शन, इलेक्ट्रिसिटी, त्यानंतर रिसर्च याच्यासाठी तुम्ही या सगळ्या ब्रांचेस तिथे निवडू शकता. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ब्रांचेसचं सांगितलं. आणि काही मिस्टेक असतात जे आता सध्याच्या कंडिशनमध्ये खूप साऱ्या मिस्टेक्स स्टुडंट करत असतात. त्यांना प्रॉपर गाईडन्स भेटत नाही, त्यांना प्रॉपर विचार करायला टाईम भेटत नाही. तर ते काय करतात की त्यांना असं वाटतं की कॉम्प्युटर जे आहे, कॉम्प्युटरमध्ये ॲडमिशन घेतली तर गॅरंटीड आपल्याला हाय सॅलरी भेटेल. असं काहीही नाही आहे. तुम्ही रिॲलिटी पाहिली तर तुम्ही जर काही इंजिनिअरिंगच्या 4th इयरच्या स्टुडंटला जर विचारलं, तर तुम्हाला खरं माहिती होईल तिथे काय कंडिशन असते ते. त्यानंतर मेकॅनिकल हॅज नो स्कोप, असं पण नाही आहे की दुसऱ्या ब्रांचेसमध्ये स्कोप नाही आहे. तिथे जर तुम्ही चांगलं केलं, तिथे तुमचा चांगला इंटरेस्ट असेल, गोल तुमच्या सुटेबल असेल, तर तिथे ॲक्चुअलमध्ये तुम्ही चांगलं कराल आणि तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटीज भेटू शकतात. त्यानंतर सिव्हिल झालं, सिव्हिल फिनिश असं काहीही नसतं. या सगळ्या काय आहेत, तुमच्या अंधश्रद्धा आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायचा आहे की फक्त ट्रेंडिंगच्या ब्रांचेसमध्येच आपण ॲडमिशन घेतली तर आपल्याला चांगलं राहील असं नाही आहे. तुमच्या गोलनुसार आणि तुमच्या जे पण स्ट्रेंथ किंवा स्किल्स असेल त्याच्यानुसार तुम्ही जायला पाहिजे आणि तिथं ब्रांच सिलेक्ट करायला पाहिजे. तर तुमच्या स्किल्स मॅटर करतात ब्रांचपेक्षा. तर तुम्ही ब्रांच कोणती पण घेतली तरी तुम्ही तिथे स्किल्स मॅटर करतात. वेगवेगळ्या ब्रांचेससाठी वेगवेगळ्या स्किल्स तुम्हाला लागेल. त्यानंतर तुम्ही ब्रांच सिलेक्ट करायच्या आधी तुम्हाला या जरा गोष्टींचा रिसर्च करायचा आहे. जसं की कॉलेजच्या प्लेसमेंट कशा आहेत, त्या जे तुम्ही कॉलेज निवडणार आहेत त्या कॉलेजच्या प्लेसमेंट कशा आहेत, तिथली फॅकल्टी कशी आहे, लॅब बरोबर आहे का, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता कॉलेजला ॲडमिशन घ्यायच्या आधी. आणि इंटर्नशिपच्या अपॉर्च्युनिटीज पण खूप महत्त्वाचं आहे. 3rd इयरला गेल्यानंतर तुम्हाला इंटर्नशिप करावी लागते. तर या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तिथे विचार करायचा आहे तुमची ब्रांच जी आहे ती फायनलाईज करायच्या आधी. आणि अशाच प्रकारे तुम्हाला या सगळ्या फॅक्टर्सचा 4 ते 5 फॅक्टर आहेत, याचा विचार करून तुम्ही तुमची ब्रांच सिलेक्ट करा. आणि काही डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. तर अजून कोणता जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल किंवा एखादी ब्रांच तुम्हाला जर डिटेलमध्ये जाणून घ्यायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना ॲडमिशन घ्यायची असेल इंजिनिअरिंगमध्ये 1st इयरला. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका.